हाय नमस्कार, मी आहे संध्या. शिवशक्ती क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज मी दुपारच्या स्वयंपाकात करणार आहे वांग्याचं भरीत. यांच्या पप्पांचं फेवरेट डिश आहे वांग्याचं भरीत आणि टोमॅटोचं कूट टाकून मी आमटी करणार आहे. डाळीत नाहीये, फक्त टोमॅटो आणि कुटाची आमटी करणार आहे. हा सर्वस्पट दिशी स्वयंपाक करून याला श्रेयसची प्रोजेक्ट करायचंय. श्रेयसच्या प्रोजेक्ट मध्ये मला बनवायचंय घर आणि त्याचं प्रोजेक्ट म्हणजे मला इतका आवडतो त्याचं प्रोजेक्ट बनवायला. आणि असलं काही बनवायचं करायचं मला फारच आवडतं. आणि की मला बनवायचं घर मध्ये ना असं छोटंसं गार्डन बनवायचं. ते गार्डन मध्ये झोका आणि गाई म्हशीचा चारा खाल्लेलं हिर असं म्हणजे डोक्यात बरंच आयडिया काय सुचत होतं की ते आयडियाप्रमाणे मी बनवू शकते का नाही ही ट्राय करणार आहे. आणि त्याआधी आणि हा ताई वॅपर्स घ्यायला आलेला आहे. ते वॅपर म्हणजे आपण महिनाभरावरचं साबणाचं कवर आणि बिस्किटचं कवर, मॅगीचं कवर, जी आपण काय काय महिनाभरातलं घरातलं आपल्याला साहित्य वस्तू लागतात ते सर्व काही मी महिनाभर एका पिशवीत साठवून ठेवते. आणि तो ताई आले की त्यांना सर्व देते. आणि आपण महिनाभर किती गहू खायचं आणि कोणतं तेल वापरतो, किती लिटर दूध आणतो, हा सर्व त्यांनी प्रश्न विचारतात. जर महिन्याला आहे. माझं लग्नाच्या आधीपासून हा चालूच आहे. त्यावेळेस असं सहज त्यांनी विचारत होते आणि तुम्ही हे करा म्हणजे तुम्हाला गिफ्ट मिळेल. मग आई म्हणलं बरं ठीक आहे, काय सांगण्याचंच आहे, ठीक आहे बरं ठीक आहे म्हणून त्यांनी घेतलेलं आहे कार्ड. तेही आतापर्यंत तीच चालू आहे. पण वर्षातून 2-3 गिफ्ट मिळतात आम्हाला. गिफ्ट पण साधा सुद्धा असं नाहीये, मस्तपैकी मिळतात. तो गिफ्ट कसं मिळतो तेही तुम्हाला दाखवते. किती छान स्टीलचे आणि डब्बे आणि मोठे मोठे प्लेट्स वगैरे सर्व काही मिळतात. आणि मोबाईलचं पण एक कॉल असतो, तीही जर महिन्यात कॉल असतो. ते म्हणजे आईना जिओ मोबाईल वापरतात, तो जिओ मोबाईल प्रॉब्लेम आहे का, मोबाईलचं काय प्रॉब्लेम आहे का, तुम्ही नेट किती सॉन्ग ऐकता का, असं काही विचारतात. मग ते एक 15-20 मिनिटं त्यांनी सर्व काही विचारून जातात. झालं जर महिन्यात आहेच त्यांना. ते आता ताई आले ते तुम्हाला दाखवते काय काय घेतात काय काय नाही. चला. या महिन्यात तुम्ही मोबाईलचं कॉल केलं का नाही? हा केलं, परवा केलं काल केलं. मग त्याचं गिफ्ट काय गिफ्टसाठी तरी एवढं देत. मग ह्याचं कधी गिफ्ट आता इथं हा ताईंचं पण काम सर्व काही झालेलं आहे. आणि मी इथं आईंसाठी फराळचं केलेलं आहे. फराळमध्ये भगर आणि बटाट्याची आमटी केलेलं आहे, कारण की आज एकादशी आहे, आईंचं उपवास आहे. मग तो आईंना देणार आहे. मीही थोडं नाश्ता करून घेते. 10 वाजता आम्हाला दोघांना काही ना काही लागतोच. मग आई म्हणत होते आपण की इथं बाजारात जायचं का, की दुकानाचं थोडंफार सामान आणायचं होतं. मग पटपट आवरलं. मग यांचे पप्पा पण म्हणत होते की येताना ड्रायफ्रूट्स पण म्हण. त्यासाठी आम्ही गेलेलो आहे कुंभारवेसमध्ये, की दुकानातलं सामान आणण्यासाठी कुंभारवेसमध्ये यावं लागतो आम्हाला. तिथं सर्व काही होलसेलमधून मिळते. आणि इथं लक्ष्मी मार्केटमधून सर्व काही, की आता रमजान चालू आहे, त्यांचे रोजाचा महिना चालू असल्यामुळं सर्व काही ड्रायफ्रूटचे बाजार भरपूर भरलेलं होतं. तिथं इतकं जिथं बघून तिथं ड्रायफ्रूटचं दिसत होते. थोडंसं स्वस्त असतात तिथं ड्रायफ्रूट्स. त्यासाठी आम्ही मेन मार्केटमध्ये आलेलं आहे. आता सर्व काही ड्रायफ्रूट्स घेणार आहे, कारण की मुलांसाठी रात्रीच्या वेळेस मुलं दूध प्यायला मागतात. त्यांना काही ना काही पावडर किंवा पीडियाश्योर असं काही लागतात. गेल्या महिन्यात मी त्यांना पीडियाश्योर आणलेला आहे, संपलेला आहे तो पीडियाश्योर. आता त्यांचे पप्पा म्हणले होते त्यांना आता या महिन्यात ड्रायफ्रूट्स आण, म्हणून आम्ही ड्रायफ्रूट्स घेतलेलं आहे. आणि मुलांसाठी थोडंसं फळं पण घेतलेलं आहे. मार्केट पण घेऊन आता घरी आलेलं आहे फायनली. आणि काहीच नाही, थोडं सामान आणायचं होतं कुंभारेसमध्ये, की पाण्याची बॉटल, कोल्ड्रिंक्सची बॉटल आणि थोडंफार कुरकुरे वगैरे संपलेलं आहे. तेही घेऊन आम्ही ड्रायफ्रूट्स घेऊन आलेलं आहे. आता श्रेयसच्या प्रोजेक्टसाठी मला लवकरात लवकर सर्व काही माल लावून घेतलेला आहे. मी आणि आई तर दोघंही माल लावून घेऊन लावून मग वर जाणार आहे आणि श्रेयसची प्रोजेक्ट करायला. त्याला भरपूर वेळ जाते, कारण की यांचे पप्पा पण येतील आता 3-4 वाजता यांचे पप्पा येतात. ते येस तर माझं सर्व काही त्याचं प्रोजेक्ट बनवून व्हायलाच पाहिजे. अर्धा वेगळा कलर आहे, अर्धा वेगळा कलर. मग मला वाटलं मला काकून घेतलं का. मोठं पतलं कोण आहे सांगावं. कोण काकू
काय काय तसंच करायचंय का? तिथं नाही करायचं. मोडपायला कोण सांगितलं तुला? एक्स्ट्राच करायला सांगते तर असं लावायचं असतंय. मी काय केलंय काय काळे? कुठं नाही मला काय देणं घेणं. पूर्णपणे श्रेयसची प्रोजेक्ट बनवून झालेला आहे. तो प्रोजेक्ट बनवताना इतकं पोरांचं धिंगामस्ती चालू होतं, मला बनवूच देत नव्हते. मीही काय केलं, ती सर्व काही प्रोजेक्ट साईडला ठेवला. 2 मिनटं मीही त्यांच्यासोबत धिंगामस्ती चालू आहे. मला पण धिंगामस्ती करायला खूप आवडते. असं मुलांना वाटतच नाही आहे की मम्मी तू माझी मम्मीच आहे का, असं मुलांना वाटतच नाही आहे की माझ्यासोबत पण त्यांनी तितकंच धिंगामस्ती घालतात. आम्ही तिघंही मैत्रिणीसारखाच असतो की मुलांना पण कुठं बाहेर त्यांना मैत्रिणी पण नाही आहे, मित्र पण कोणीच नाही आहे, सर्व काही मीच आहे. आणि इथं मी ड्रायफ्रूट्स सगळं घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये. सर्वात आधी म्हणजे मी स्वयंपाक करायला घेणार आहे, कारण की ना मुलं 5 वाजता चहा बिस्किट वगैरे पण काही खाल्लेलं नाही आहे. तो प्रोजेक्टच्याच मागं आम्ही भरपूर वेळ त्यातच गेलेला आहे. 4:30 वाजता प्रोजेक्टच्याच कामात होते मी, तर 4:30 वाजता पूर्णपणे प्रोजेक्ट झालेला आहे. मग खाली येऊन मी त्यांच्यासाठी मुलांसाठी तांदूळशाची भाजी आणलेला आहे मार्केटमधून. तांदूळशाची भाजी करणार आहे आणि मुलांपुरतंच 2 भाकरी करून सर्वात आधी मी त्यांना जेवायला देणार आहे. मग नंतरनी आमचं बाकीचे काही कामं राहिलेले मग ते नंतरनी करणार आहे. आणि ते मुलं असं मी ताट वाढून दिलं की खात नाही आहे, बिलकुल अजूनपर्यंतही खात नाही आहे. त्यांना चारवावंच लागतो दोघांनाही पण. मग काय केलं, मी गरम गरम भाकर आहे, तांदूळशाची भाजी आणि दूध घेणार आहे. वाटीभर दूध आणि साई ओढून ते भाकर आणि दुधात काला करून आणि तांदूळशाची भाजी तोंडी लावून देणार आहे. ते इतकं भारी लागते, तुम्ही पण ट्राय करून बघा. इतकं चव अशी ना मलाई खाल्ल्यासारखं लागते. दूध आणि भाकर तर इतकं चव लागते. तशी त्यांच्या पप्पांसाठी पण 2-3 चपात्या करून घेतलेल्या आहे, कारण की मला चपाती आवडतच नाही आहे. भात आमटी असले की संपलं. माझी फेवरेट डिश तीच आहे. आणि नंतर बाजूला किसली हां जरा आणि त्याला एक घालून घे, त्याला बरं आवडलं तर वाटू सगळं. तू बसूनच संपवते काय ते? इथे आई सर्व काही ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून बारीक करून घेत होते. त्यातनं शुक्रवारचे फुटाणे असते तेही त्यांनी बारीक करून घेतलेलं आहे. तेही त्या पावडरमध्ये मिक्स करून घेत होते, कारण की ना आईंना ना श्रेयसची तब्येतीची इतकी काळजी वाटते की त्याची तब्येत नाजूक असल्यामुळं त्याला काय खाऊ घालायचं काय नाही, बऱ्याच गोष्टी त्यांनी सारखं माझं महागं लागते. त्याला ही दे ती दे. आता हेही ड्रायफ्रूट्स ह्यांच्या पप्पांना इतका महागा लागत होते की त्याला ड्रायफ्रूट चालू कर, की त्याची तब्येत खूप नाजूक आहे. मी आता 2-3 महिने झालेला आहे त्याला ड्रायफ्रूट्स चालू करून घेतले. आणि मीही इथं स्वयंपाक करून घेते. मस्त बाकी स्वयंपाक बटाट्याची आमटी करणार आहे. तर बटाट्याची आमटी करून मग जेवण करणार आहे. आणि भरपूर आज दमलेला आहे मी, आणि बाहेर मार्केटमध्ये जाऊन आणि घरातली त्याची प्रोजेक्ट वगैरे सर्व काही करून खूपच दमलेला आहे. मस्त बाकी जेवण करून झोपणार आहे. ओ खना काका मारतेच ते तुला विचारायचं कशी पळत चालली खाली पण करायचं. हा मी सगळं असं पावडर काय झालेलं आहे, सगळं ड्रायफ्रूटचे पावडर एका डब्यात काढून घेतले मी. आणि मुलांना ना आता मी ह्याच्यातनं 2-2 चमचे
जे दुधात मिक्स करून मी देणार आहे. आणि कारण की मुलं रात्री झोपताना त्यांना कंपल्सरी दूध लागतो, श्रेयसला आणि श्रुतीला नाही म्हणजे लगेच आणखी 11 11:30 वाजले नाही की आणखी भूक लागलं असं म्हणतात. म्हणून त्यांना संध्याकाळच्या वेळेस 8 8:30ला मी त्यांना जेवायला देते. मग नंतर ना रात्री झोपताना 10 वाजता मग त्यांना दूध दिलं ना एकदम गार मस्त बाकी झोपून जातं. इथंच मी माझा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट्समधून सांगा. बाय.